हॅलो, शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. तर चला, आता ना मी संध्याकाळी हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आता पुढचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता काय झालं, संध्याकाळी मी कामावरून आल्याच्यानंतर ना थोडीशी भूक लागलेली असते आणि घरी जाऊन काहीतरी करायचं म्हणजे खरंच पेशन्स नसतात एवढे. त्याच्यासाठी ना मी खालून ना येतानाच थोडंसं नाश्ता घेऊन आलेली. कारण का आयुष पण कॉलेजमधून येतो ना, तर त्याला पण काहीतरी पाहिजे असतं. आता माझ्याकडे ना दुपारी मी जेवून वगैरे गेलेली, तर सकाळची जी भाजी होती ना, तीच मी आणि मनोहरने जेवून घेतलं होतं. तर आता ना त्याला खाण्यासाठी वगैरे असं काहीच नव्हतं. तर इथे फक्त भात दुपारचा उरलेला होता. तो मी सगळं काम वगैरे दुपारचं आटपून ना कामासाठी गेली होती निघून. त्याच्यानंतर आल्याच्यानंतर ना आता पहिला चहा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना मी जो नाश्ता घेऊन आलेली आहे ना खालून, म्हणजे आयुषसाठी सँडविच पाहिजे होता. त्याला फोन करून विचारलं, "तू आलास काय घरी?" तर तो आला होता आणि त्याने सांगितलं की मम्मी खायला वगैरे काय नाही, मला भूक लागली." म्हणून मी त्याच्यासाठी ना सँडविच घेऊन आली. आणि हे बघा, हे सँडविच आहे. त्याला साधं सँडविच पाहिजे होतं. मस्तपैकी त्या सँडविचवाल्यांना हिरवी चटणी दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर सॉसचं एक पॅकेट दिलेलं आहे, पाऊच दिलेला आहे. आमच्या इथे खाली ना मस्त छान नाश्ता, म्हणजे त्याचा चना भंडार आहे. त्याच्याकडे खूप छान छान मस्त नाश्ता मिळतो. मी काहीही म्हणजे शेवपुरी, पाणीपुरी असं चाट खायचं असेल ना, तर तिथेच जाते. खूप छान स्वच्छ वगैरे पण असतं आणि खूप मस्त क्वालिटी, क्वांटिटी खूप छान असते त्याची. तर तिथूनच हा नाश्ता मी येताना घेऊन आलेली आहे. तर आयुषला आता मी सँडविच दिलेला आहे आणि आमच्या फक्त दोघांसाठी थोडं थोडं आम्ही खाणार, म्हणजे शेवपुरी घेऊन आलेली आहे. ते मनोहर आणि मी खाणार आहे. कारण का आता मितू नाही आहे ना, मितू डायरेक्ट येते 8:30 वाजता. त्यासाठी ना तिच्यासाठी मी काय आणलेलं नाही आहे आणि मी आलेली आहे 7 वाजता. त्याच्यानंतर मी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि नाश्ता करून घेणार आहे. तर इथे ना दूध पण संपलं होतं. मी येताना दूध आठवणीने घेऊन आलेली, कारण का मला माहिती आहे घरी गेल्याच्यानंतर चहा तर लागतोच ना, आणि जरी आता आणलं नसतं ना तर परत सकाळसाठी दूध तर पाहिजेच होतं. तर मी इथे जरासं आता ना तात्पुरती फक्त जरासं पॅकेटमधलं चहा बनवते. त्याच्यामध्ये ह्या टोपामध्ये म्हणजे चहामध्ये थोडासा घातलेला आहे आणि बाकी मी नंतर गरम करून घेईन. तर पहिला इथे मस्तपैकी मी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी बघा, ही भाजी आहे ना, मेथीची भाजी काल आणून ठेवली होती, म्हणजे मितालीने येताना घेऊन आली होती. तर मी इथे मस्तपैकी आता ही भाजी आहे ना, सगळं म्हणजे पहिला चहा नाश्ता वगैरे सगळं करून घेईल. नाश्ता माझा झालेला आहे आणि आता मी इथे ना चहा घ्यायचा फक्त बाकी होता. तर तोपर्यंत चहा होतो आहे तोपर्यंत मी सगळे इतर कामं आहेत ना, म्हणजे भाजी वगैरे काढणं किंवा मी काही घेऊन आले, अजून मार्केटमधून काही सामान घेऊन आले, ते सगळं लावून ठेवणं, ते काम माझं चाललेलं होतं. आणि इथे ना माझं लक्ष जरासं चुकलं असतं ना, तर इथे माझे सगळा चहा आहे ना ओट्यावरती ओतून गेला असता. तर मी नशिबाने माझं लक्ष गेलं तिथे आणि माझा चहा ओतण्यापासून मी वाचवलेला आहे. नाहीतर काय, तर इतकं डबल टास्क असतं. म्हणजे ना जेव्हा चहा ओतून जातो ना गॅसवरती, बापरे! मला तर इतकं किचकिचचं काम वाटतं ना ते. म्हणजे मी चहा 2-3 वेळा बनवेल, पण चहा सांडलेला तो पुसायचा ना, ओटा क्लीन करायचा, बापरे! जाम मला खूप डिफिकल्ट जातं ते. खूप कंटाळा येतो त्या गोष्टीचा. तर इथे मस्तपैकी आता मनोहरसाठी आणि माझ्यासाठी मी चहा ओतून घेतलेला आहे आणि जो दूध गरम करायचा होता ना, तो मी इथे गरम करायला ठेवलेला आहे. आयुष आता चाललेला आहे मेडिकलमध्ये. त्याच्या अगोदर त्याला सांगितलं जरा दिवाबत्ती वगैरे लावून घे. तर त्याचं ते काम चाललं होतं. तर इथे मी हॉलमध्ये येऊन बसलेली आहे, कारण का आता आल्या आल्या लगेच म्हणजे उभ्या उभ्या सगळी कामं नको, म्हणून मी ना मस्तपैकी चहा घेत वगैरे, नाश्ता तर झाला होता मगाशीच. आता चहा वगैरे, कारण का नाश्ता पण मी फटाफट करून घेतलेला होता, कारण का चहा ठेवला होता ना म्हणून. तर मस्तपैकी आता मी इथे निवांत चहा घेत घेत, मनोहर इथे माझ्या बाजूला इथे सोफ्यावरती बसलेला आहे आणि आमच्या दोघांच्या गोष्टी चाललेल्या आहेत. ते आम्ही डिस्कस करत होतो की आमच्या टाकीमध्ये पाणी पडतं ना, ते खूप स्लो पडतं. तर त्याच्यावरती आमचं डिस्कस चाललं होतं की आपण काय करूया, म्हणजे प्लंबरला बोलवूया की अजून परत एकदा आपण सोसायटीमध्ये सांगूया वगैरे, असं आमचं बोलणं चाललं होतं. तर मी आले की बघ कसं काय, तुला कसं जमतं आहे तसं, अजून 1-2 दिवस बघूया, नाहीतर मग आपण हे करूया, सोसायटीमध्ये सांगूया, अजून कोणाला तरी विचारूया की कोणाकोणाकडे पाणी स्लो येतो आहे म्हणून. तर त्याच्याविषयी आम्ही ना खूप उशीर आमचं ते त्याच्यावरतीच बोलणं वगैरे चालू होतं. तोपर्यंत माझा चहा पण पिऊन झाला आणि
इथे भाजी वगैरे पण मस्तपैकी छान मी कट करून घेतलेली आहे. परत मी किचनमध्ये आली आणि पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आता भाजीमध्ये म्हणजे भाजी जी कापून घेतलेली आहे ना, मेथीची भाजी, मी ह्याच्या आधी पण खूप वेळा दाखवलेली आहे. त्याची रेसिपी एवढी काही फुल वगैरे मी सांगत बसणार नाही आहे किंवा का दाखवणार पण नाही आहे. आणि ती भाजी जी आहे ना, मेथीची भाजी, त्याला 2-3 वेळा तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की पाण्यात चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची असते वाळू असल्यामुळे. तर इथे मी ना पाण्यात टाकून ठेवलेली आहे, म्हणजे ती व्यवस्थित मस्तपैकी त्यात माती वगैरे सगळे उमळले जाईल. तर इथे डाळ आणि भाताचा पहिला कुकर लावून घेतलेला आहे. आज मी मस्तपैकी वाटणाची गोडवरण करणार आहे. म्हणजे गोडवरण म्हणजे मी त्याच्यामध्ये मिरची टाकतेच. मी एकदा पण ना यूट्यूबवरनी अशी गंमत झाली होती ॲक्च्युली. मी टाकली होती गोडी डाळ. मी गोडी डाळ टाकलेली, पण मला मिरची टाकायची नव्हती, पण मला ती सवय झाली ना मिरची टाकायची. मला डाळीमध्ये काही असू देत, म्हणजे साधं वरण जरी करायचं असेल तरी पण मी ना त्यामध्ये एक तरी मिरची टाकतेच. आणि मी गोडवरण असं लिहिलं होतं की रेसिपी आहे त्याची, आणि मी त्याच्यामध्ये ना मिरची घातली होती फोडणीला. मला ना यूट्यूबवरती कोणीच काही कमेंट वगैरे केली नव्हती. मी जेव्हा इन्स्टाला अपलोड केलं होतं ना तेव्हा मला एका ताईंनी बोललं की ताई तुम्ही गोडवरण बोलताय ना आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची टाकलीत. तर मी म्हणाली हां हो ती मी ॲक्च्युली माझ्याकडनं ना मला ती सवय आहे म्हणून मी ती घातलेली आहे नेहमीप्रमाणे. आणि मी आता त्या व्हिडिओमध्ये पूर्ण आलेली आहे, तर मी स्किप पण नाही करू शकत होती. तर मी म्हणाली की चला जे आहे ते दाखवलेलं आहे. तर इथे मी तीच अशी वाटणाची वरण आता मी बनवणार आहे. आणि ना मी इथे असे तीळ असतात, काळे तीळचे सोललेले नसतात, म्हणजे ते त्याची वरची तळफळं पण असतात. तर ते त्याच्यासकट मी ती हे घेऊन आलेली आहे, तीळ घेऊन आलेली आहे. त्याला काळे तीळच बोलतो आम्ही, पण बिना सोललेले. तर त्याची आज मी ना चटणी बनवणार होती. तर ह्याची पण मी एकदा ना रेसिपी खूप आधी टाकलेली आहे वाटतं, की मी अशीच दाखवलेली, अशीच फक्त चटणी दाखवलेली की काळ्या तिळाची चटणी बनवते. त्याच्यामध्ये पण एका ताईंनी सांगितलं की ह्याला करडई का काहीतरी म्हणतात, मला एवढं काय माहिती नाही, पण त्यांच्या साईडला वाटतं बोलतात. त्या कुठल्या साईडच्या होत्या मला माहीत नाही. त्या बोलतात ताई ह्याला करडई बोलतात, तीळ बोलत नाहीत. पण मी जेव्हा दुकानवाल्याकडे पण मागितलं छिलकेवाला काला तीळ, तर त्याने मला हीच दिले. तर त्याची आता मी चटणी बनवणार आहे ना, तर त्याच्यासाठी मस्तपैकी ते तीळ पहिला मी भाजून घेतलेले आहेत. आणि मस्तपैकी तडतड तडतड उडायला लागले ना, तर त्यावरती झाकण ठेवा, नाहीतर काय होतं ते पूर्ण गॅसवरती उडून बाहेर येतात. तर मस्तपैकी ते पहिला भाजून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना मी सुकं खोबरं थोडंसं, अगदी किंचित, कारण का मी चटणी पण थोडीशीच बनवणार आहे. त्याच्या हिशोबाने ना ह्याच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत. अगदी थोडंसंच, म्हणजे एका वाटीचं त्रिकोणमधलं मी खोबरं घातलेलं आहे, सुकं खोबरं. 5-7 मिरच्या घातलेल्या आहेत आणि 10-12 काळ्या मिरी घातलेल्या आहेत. हे सगळं छान असं ना मी पहिला हलकंसं भाजून घेतलेलं आहे. आणि हे बघा इथे मिरच्या ज्या आहेत ना, सुक्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्या पण मी चांगल्या मस्तपैकी पुसून घेतलेल्या आहेत. आणि त्या पण भाजून घेणार आहेत एकदम हलक्या, म्हणजे अगदी ठसका पण लागायला नको ना, इतक्या पण मी भाजणार नाही आहे. अगदी स्लो गॅसवरती मी फक्त त्याला असं चटके लागतील ना इतकंच भाजून घेणार आहे. सगळं जिन्नस ना चटणी वाटायच्या अगोदर ना मी थंड करून घेणार आहे चांगलं. तर त्यासाठी ना मी एका साईडला ठेवले. तोपर्यंत मी काय करणार आहे, भाजीला फोडणी घालून घेणार आहे. तर ही मेथीची भाजी पण बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर पण केलेली आहे आणि बऱ्याच वेळा मी दाखवलेली सुद्धा आहे की मी बारीक मेथीची भाजी कशी बनवतात. मला वाटतं 2-4 दिवसापूर्वी पण माझी इथे मेथीची भाजी मी तुम्हाला बनवलेली ना, तेव्हा सांगितली होती कशी बनवायची. आपली सिंपलच तीच, मिरची घालायची आहे मस्तपैकी, भरपूर अशी लसूण घालायची आहे, कांदा घालायचा आहे. आणि ते चांगलं तडतडल्याच्या नंतर मस्तपैकी ह्याच्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आहे, म्हणजे की जेणेकरून भाजीला एकत्र व्यवस्थित लागली पाहिजे आहे. तर इथे फोडणीला जो कांदा घातलेला आहे ना, तो छान असा मऊ होईपर्यंत, म्हणजे गुलाबी रंगावरती येईपर्यंत माझी ही जी चटणीचं जिन्नस भाजून ठेवलं होतं ना, तो छान गार झाला होता. तर ना आता मी तो पूर्ण सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मस्त छान असं बारीक वाटून घेणार आहे. तर मला बघा किती वेळ झाला, एवढं सगळं फक्त एवढंच काम करता करता किती वेळ झालेला आहे. 8:30 वाजले आणि मिताली ऑफिसमधून आलीसुद्धा.
तर इथे चटणी आहे ना, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी ती जिन्नस काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मस्तपैकी आता मी वाटून घेते. आणि बघा तुम्हाला मी दाखवते की एकदम अशी जसं झाकण खोललं ना, मस्त असं खमंग त्याचा ना सुगंध यायला लागला चटणीचा. हे तिळाचं हे असतं ना, त्याला करडई का काय म्हणतात, किंवा ते म्हणजे सालवाली तीळ असं जे पण काय आहे ना, मला माहिती आहे की ह्याची चटणी बनवतात म्हणून मी ते घेऊन आलेली आहे. आणि मी तिळाचं बोलली ना, सालवाले तीळ पाहिजे, तर मला हेच दिलेलं आहे. तर इथे ती मस्तपैकी चटणी वगैरे मी छान वाटून घेतलेली आहे. आणि ही ना गरम गरम भाताबरोबर ना तूप घालायचं. आणि मी तुम्हाला शेवटी दाखवते की मी कसं खाल्लं होतं म्हणून. तर गरम गरम भात आणि तुपाबरोबर खालात, किंवा भाकरी असते ना तांदळाची भाकरी, त्याला भरपूर असं तूप लावायचं, किंवा बटर असतं ना अमूल बटर, ते लावायचं आणि त्याच्यात ही चटणी टाकायची. एक नंबर चटणी लागते, मस्त खूप छान लागते. तर इथे बघा माझी चटणी वगैरे पण झालेली आहे. तोपर्यंत माझा कांदा मस्तपैकी फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता सगळी भाजी आहे ती त्या कढईमध्ये घालते फोडणीमध्ये, आणि छान अशी परतून घेते. ह्याच्यामध्ये थोडासा ना मी अर्धा टोमॅटो पण घातलेला आहे. तर छान, म्हणजे त्याचे काय फरक पडत नाही टेस्टसाठी वगैरे, असं काहीच वेगळं फरक पडत नाही. चवीप्रमाणे वगैरे मीठ घालते आणि मग झाकण मारून भाजी चांगली शेकवून घेते. तर तुम्ही ते बघितलं असेल, मिताली आल्याच्या नंतर ना पहिला ती पप्पांना वगैरे जाऊन भेटून येते. त्याच्यानंतर खूप उशीर माझ्याशी पण इथे उभे राहून गप्पा, 2-3 आज तर तिचा तिसरा दिवस आहे. आणि ती तशीच करते, म्हणजे आल्या आल्या पहिला ना तिला इतक्या अजून सवय नाही ना की बाबा आल्याच्या नंतर आपल्यामध्ये राहायचं. ती पहिला आल्याला पप्पांशी बोलते वगैरे, तिच्या म्हणजे मनोरशी वगैरे गप्पा मारते, ऑफिसमध्ये काय झालं आहे काय नाही. त्याच्यानंतर मग ती मला सांगत असते की आज काय झालं, हे झालं, ते झालं, लंच टाईम, हे ते. मी मग बाहेर काय खाल्लं की नाही खाल्लं, ते सगळं ए टू झेड तिला पहिल्यापासून ॲक्च्युली अशी सवय आहे. जेव्हा शाळेमध्ये पण होती ना, ती घरामध्ये पाऊल टाकते नाही टाकते पहिला सगळं सांगायची. मग मी स्कूलमध्ये असं झालं, टीचरने असं केलं. मग पप्पा परत घरी आले की मग ऑफिसमधून मनोहर जेव्हा घरी यायचं ना, तेव्हा तिला मग घरातल्या गोष्टी ते सगळ्या सांगायचे. मम्मीने हेच केलं, दादाने तेच केलं, अशी तिला पहिल्यापासून सवय आहे सर्व गोष्टी सांगायची. तर चला, इथे मस्तपैकी माझं इथे भाजी पण आता एका साईडला होते, दुसऱ्या साईडला मी ना मस्तपैकी वाटणाची डाळ बनवलेली आहे. म्हणजे वाटणामध्ये आपलं नॉर्मल ओलं खोबरं घेतलेलं आहे, सॉरी ओलं खोबरं नाही घेतलेलं आहे मी, ओलं खोबरं मी ते भाजीमध्ये घातलेलं आहे किसून छान असं. आणि डाळीच्या वाटण्यासाठी सुकं खोबरं, लसूण, जिरं घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. मस्तपैकी बारीक वाटून घेतलेली आहे. ती डाळ फोडणीला घालायच्या अगोदरच डब्यामध्येच मी ओतून घेतलेली आहे. आणि मग नंतर मी डाळ फोडणीला घातलेली आहे. तर छान अशी माझी एका साईडला डाळ पण झालेली आहे आणि भाजी पण झालेली आहे. म्हणजे भाजी अजून थोडीशी बाकी आहे. तोपर्यंत मी इथे पीठ वगैरे मस्तपैकी मळून घेतलेलं आहे आणि तो पीठ मळून मी एका साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत ही भांडी वगैरेची, चहाची भांडी, नाश्त्याची, किंवा आता मी जेवण वगैरे बनवले ना, ते सगळं किचन मी एकदा क्लीन करून घेणार आहे, कारण का खूप पसारा झाला होता किचनवरती. तर इथे तोपर्यंत माझं पीठ आहे ना मस्तपैकी असं मुरेल. आणि पीठ चांगलं मुरल्याच्या नंतर ना मस्त चपात्या पण छान अशा होतात, मऊ आणि टम्म फुगलेल्या अशा. माझ्या प्रत्येक टायमाला तुम्ही बघितलंच असेल. आणि आता पण माझा व्हिडिओ त्याच्यामध्ये थोडासा आहेच की माझ्या चपात्या छान अशा फुलतात. जेव्हा असं पीठ वगैरे मुरायला ठेवलं ना की चपात्या छान होतात. तर इथे सगळं मस्तपैकी मी इथे किचन वगैरे क्लीन करण्यासाठी पहिला भांडी वगैरे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेणार आहे. म्हणजे काय, चपात्या बनवून झाल्या की मी ताईला खूप भूक लागली होती आणि ती मोस्ट ऑफ केव्हाचा टिफिन खाल्लेला असतं. त्याच्यानंतर ना ती काहीच खात नाही आणि आल्याच्यानंतर मग भूक भूक करत असते, भूक लागली भूक लागली. म्हणून मला ना फटाफट आता ना चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे पहिला जशा चपात्या होतील ना, पहिला तिला जेवायला वगैरे वाढेल. त्याच्यानंतर मग आता आयुष तर संध्याकाळच्या जेवणाला आमच्याबरोबर आयुष नसतो जास्त, एकदम क्वचित क्वचित, म्हणजे नाहीच, तो त्याला सुट्टीच नसते. अगदी सांगितलेलं की सुट्टी नाही आहे त्याला, रविवारची पण सुट्टी नसते. तर बघा इथे म्हणजे मस्तपैकी जशी चपाती पहिला झाली ना, मी पहिला तिला वाढून घेतलेलं आहे जेवण. तर इथे मस्तपैकी चपाती दिलेली आहे आणि भाजी पण माझी जी झालेली आहे ना मेथीची, ती वाढलेली आहे आणि पहिला तिला देऊन येते. त्याच्यानंतर मी सगळ्या पूर्ण चपात्या करणार आहे, ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी जेवायला बसेल. नाहीतर काय होतं की सगळा पसारा ठेवून मी पहिला जेवायला बसली ना की खरंच मला ना इतका कंटाळा येतो. म्हणजे एकतर मी जेवायला बसली की ना लगेच उठत नाही जेवण झाल्याच्या नंतर. मग ते आरामात सगळी कामं, म्हणून मी ना काय करते, जेवणाच्या आधी ना सगळा ओटा वगैरे क्लीन करून घेते
आणि मग नंतरच मी जेवायला बसते. तर इथे मस्तपैकी मला काही जास्त काही चपात्या बनवायच्या नव्हत्या, प्रत्येकी 2-2च चपात्या बनवायच्या होत्या. त्याच्यामुळे मला जास्त असं टाईम लागणार नव्हता चपात्या बनवण्यासाठी. तर इथे छान मस्तपैकी बघा, बघितलंत तर किती छान मस्त अशा टम्म चपात्या फुलल्या आहेत माझ्या. तर छान माझ्या मस्तपैकी चपात्या पण झालेल्या आहेत. आणि इथे जेवणामध्ये बघा, इथे वाटणाचं वरण आहे, मेथीची भाजी आणि इथे तिळाची चटणी बनवलेली आहे आणि भात घेतलेला. तुम्हाला इथे दाखवते बघा, की मी भातावरती तूप घातलेलं आहे आणि मस्तपैकी ती चटणी आहे ना, ती अशी छान मस्त अशी भातामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि इतकी भारी, इतकी टेस्टी लागते ना. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अशी चटणी बनवा आणि भाताबरोबर तूप घालून खाऊन बघा किंवा भाकरीबरोबर तूप घालून खाऊन बघा. तर मस्तपैकी माझं जेवण वगैरे पण छान झालेलं आहे आणि चटणी पण एक नंबर झालेली आहे. आणि जर आजचा व्लॉग किंवा आजची रेसिपीज जर तुम्हाला आवडली असतील ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. उद्या परत भेटूया नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.